वस्त्रोद्योग धोरणामध्ये वीज सौर ऊर्जा अनुदानासाठी सुधारणा राज्यात यापूर्वी जाहीर केलेल्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। या निर्णयानुसार एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 मधील वीज अनुदान व सौर ऊर्जा अनुदानाबाबतच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। सर्व वस्त्रोद्योग घटकांना विद्यमान व नवीन एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 च्या धोरण कालावधीकरिता वीज अनुदान प्रदान केले जाईल। संपूर्ण धोरण कालावधीत वीज अनुदानासाठी कोणतीही कमाल मर्यादा नसेल। वस्त्रोद्योग घटकांना विद्यमान व नवीन सौर ऊर्जा प्रकल्पांच्या स्थापनेसाठी प्रकल्प किमतीच्या 20% किंवा 4.80 कोटी रुपयांपैकी जे कमी असेल तेवढे भांडवली अनुदान दिले जाणार आहे। विभागामध्ये लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करणार। राज्यात लघु वस्त्रोद्योगे स्थापन करण्याकरिता अनुदान देण्याच्या योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। या योजनेनुसार राज्यात नवीन खाजगी वस्त्रोद्योग व्यवसाय उभारण्यास प्रोत्साहन देऊन महाराष्ट्र राज्य तसेच इतर राज्यातील खाजगी संस्थांकडून 1,800 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे। या योजनेअंतर्गत राज्यात सुमारे 36,000 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे। राज्याच्या प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी 3 याप्रमाणे 6 महसूल विभागात एकूण 18 लघु वस्त्रोद्योगे संकुले खाजगी संस्थांमार्फत उभारण्यात येणार आहे। या 18 संकुलांपैकी प्रत्येक महसूल विभागात 1 याप्रमाणे एकूण 6 संकुले निर्यातभिमुख असणार आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।